पैसे कुठं तुलेस तू? अहो कोणते पैसे? पैसे दे तर मला 90 पैसे कस तरी व्हायला मला इथं पैसे दे बरं का तू लवकर तिकडे मला. काय बघते? नाही पैसे तू माझ्याकडे. पैसे दे नाही मी तुला ठोके टाकेन नि बरं तुला चांगले म्हणून अहो, पैसे नाही देत नका बघू. पैसे दे ना रे. अरे पैसे दे ना अहो, पैसे दे ना कशाला आहे तू तुम्ही? पैसे दे ना पैसे दे ना अहो, पैसे नाही पैसे माझ्याकडे. तू पैसे मग पैसे दे तू मला काय सांगू नको तू पैसे दे तू लय शानपण झालं तुझं पैसे असून मला पैसे देत नाही तू लय मार मग पैसे दे लवकर तू मला नाही कस माझ्याकडे पैसे दे ना पैसे दे ना मला कस तरी व्हायला तुला सांगतो पैसे दे बरं का तू तू पैसे कुठे पैसे देत नाही अहो, ते मला भाजीपाला ठेवू. मला जाय तिकडच अहो ऐकता का? काय बाई माझं करू? काय जन्माचं पाप केलं होतं मी. मला आता दारुडे नवरा भेटलं. मला वाटतं आज सुधरत उद्या सुधरत पण नाही. हा माणूस दारू पाय एक दिवस मला विकायला बसला. संदीप भाऊ मी भरतो ना अरे मी कशाला पाय बस का आणि एवढी हा एका झटक्यात हाण काय तुम्हाला नका अरे मी पित नाही बाबा तुला माहित नाही का आपली चालत नाही पिऊन खा. हा पी हा, हाण अजून हाण. अरे एवढी घे ना काय माणूस आहे, तुला काय होतं एवढं लय करायला माझ्यासाठी अरे हार हायला आपण असल्यावर काय कमी आहे जमलं का हा का अजून आणू नाही नाही माझ्यासाठी एवढं काढलं तेच लय झालं. अरे मी इंग्लिश आणत होतो त्यासाठी पण तुला इंग्लिश चढत नाही म्हणून आपली दिशी आण हा येतं ना बरं मी काय म्हणतो लय दिवस झाले यार वहिनीच्या हातचं मटण नाही खाल्लं ना मटर हा तुला खायचं मटर मग अरे आपली बायको मटर म्हणजे असं काय कसली बाहेर अरे वहिनीच्या हाताला लय चव आहे मला माहित आहे ना वहिनीची चव चाकतो रे मला तुला नाही तर काय डाळाचं काय तुला खायचं मटर मग मटर खाय पण माझ्याकडे पैसे कुठं मटणाला अरे मी असल्यावर तू पैशात टेन्शन घेतो का पैशात बुजवीन ना तुला मग ते पण मटण तू पैसे घेशील का मटर अरे चांद भाईकडून मटण घेतो 1 किलो 1 किलो हा, चल. चल मग मी लगेच घेऊ तर आपण थांब मला एवढं हा ना ना चाल उठ आणि मटण घेतो जे घेतो आणि तुला बार मध्ये अजून 1 क्वार्टर पाचतो चल मटण कर आपल्याकडे मटण खायला आले संदीप भावाला मटण खायला लवकर गेले अहो हायला अहो उठ अहो उठा ना. टायमाला झोपलं म्हणजे झोपलं म्हणलं आल्यास बरं ते मटण आणलं छान भाईकून बनवा तुमच्या हाताला हा? होय ते कशी लय चव होईल तुमच्या हाताला अहो बाळ्या सांगितलं होतं बनवता का हा काय चिरू लागू का म्हणता होय हा अहो ऐका ना. झोपले ते नाही उठत आता सकाळ लोक हा घाबरू नका ह्या बा आपलं कसं आहे जवळचं नातं आहे म्हणून आलो आपण होय तुम्हाला भीती वाटत असेल ना तर मी नंतर येतो का धावू कांदा चिरायला हा होय अहो बरं ठीक आहे शिजल्यावर आवाज द्या मटण हा हे बा अहो शिजलं की मिस कॉल द्या अहो अहो उठा ना.
सुमन, आज साडीमध्ये सुंदर दिसायला लागलीस. तुझा नवरा खरंच ना मूर्ख आहे माहिती. तुझ्यासारखी बायको भेटायला आजकालची मुलं नवसं करतात, तरी त्यांना बायका भेटत नाही. सुमन, तू किती शांत आणि साधी आहेस का. अगं तुझ्या तर कोणी पण प्रेमात पडेल. आता मीच बघ ना, म्हणजे दिसायला सुंदर आहेस तू, स्वभावाने चांगली आहेस, प्रेमळ आहेस, समजूतदार आहेस, पण तुझ्या नवऱ्यालाच कसं कळत नाही रे. केवढी सुंदर बायको आहे, तिची काळजी घेतली पाहिजे, तिला प्रेम दिलं पाहिजे. हा म्हणजे तसं नाही, बघ ना आता दारोड्याच्याच नशिबी चांगल्या बायका का असतात काय माहीत. त्यांनी लाता मारू दे, भुक्का मारू दे, तरी ते त्यांना सोडून जात नाही. बरं येते मी. हो ये, काळजी घे. महिला काठी ना हा? अहो, मारता कशाला तुम्ही मला? मारता का तुला मी बरोबर पाहिजे तुला मी अहो, बरोबर सोडा माझा हात तुम्ही. हात सोड, तुझा हात पाय मोडून तोडून फेकून मिळत नाही ना. आई गं. तुला मी बरोबर मार पाहिजे माय तुला तुला काय मानाना म्हणून तुझं नाव सोडा मला, मला हात नाही ना. लागतं लागायसाठीच मारतात ना तुला काय तू. अहो काय अवतार केलंय हा. उठा बरं. मोठं माझी मी बसलोय निवांत. उठा. चला घरी. अहो हो अहो उठा ना. अहो मी काय म्हणते, माझ्यासोबत 2 शब्द प्रेमाने बोला ना. हो अहो माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. हो तुम्हाला कसं कळत नाही. अहो अहो उठा ना, बोला ना माझ्यासोबत. हो अहो बाळे हान. तुम्ही काय मग पॅक भरतो दरबारी काय ए हान, मी यावर टेन्शन घ्यायचं नाही. मग पॅक भरायची गरज काय आहे तुम्हाला तर. अरे आपला जीव आहे तू. हो का? वहिनी तुम्ही काळीच आहे बरं का. हान हान हान. आईला टेन्शन नाही घ्यायचं. अरे, जळत गेलं करा नाही वहिनी. ते स्नॅक आणायचं विसरलो मी. जरा शेंगदाणे भाजता का. हा आई तू हान, एवढे हान. हान हान, टेन्शन आणूच का मी हान. मायला टेन्शन हान. संदीप भाऊ तुम्ही आल्यावर मग टेन्शन जात आहे. पण सर काय माहिती आहे का सर हाण, हाण. आणतो आता. वहिनी वहिनी काय आणि नगाडे शेंगदाणे. थांबा मी आणतो शेंगदाणे. तू पैसे आलोच मी. म्हणायला संदीप भाऊ हो वहिनी, भारी माणूस आहे. ते द्या शेंगदाणे माझं. हा डब्यात बघा तिकडे. काय
काढून देता का शेंगदाणे? हा या कुठे मी काढतो. अहो ऐका ना, या भाऊजींना तुम्ही घरी नका बोलवत जाऊ बरं. शेंगदाणे मागितले म्हणून का द्यायचे ना शेंगदाणे काढून त्याला. तसं नाही अहो, मला ना यांचं बघणं बरोबर वाटत नाही. मला वाटतं वाईट नजर आहे त्यांची माझ्यावर. काय हो टाकेल मुस्काट फोडून बिडून त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. ते दोस्त आहे आपला जीव आहे तो मायावाला. तर तसं बोलतो तू उठून नाही तर टाकेल तुला हिथच मारेन मी. खरे राब्या, रस्त्यानं खाली मान घालतो आणि जाताना लोकांच्या बायाला पाहतून बोलतो का रे? हा तुमच्यासारखं तर करत नाही भाऊ मी. मित्र मित्र म्हणायचं आणि मित्राच्याच बायको लाईन टाकायची. ए जास्त श्याम पण नको शिकू. आमचं फॅमिली मॅटर समजलं का? फॅमिली मॅटर. हो बघा, तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो. मी तुम्हाला कधी काय बोललो का? पण तुला सांगून होतो, जर आता यानंतर त्याच्याकडे पाहिलं ना तर दात पाणी, समजलं का? मी काय करायचं तर करेल भाऊ, तुम्ही तुमचं बघा. अरे कोणाशी बोलतो कळतंय का तुला? गावात राहायचं असं ना तर इज्जतीत राहायचं. हा, चल. अरे घाबरल्या काय होई नाही. अरे ऐका ना, मला एक बोलायचं होतं. मला तुमची लय क्यू येते. ते आपला बाळ्या साधारण का तर दारू पेल राहतोय. हा तुम्हाला जे पाहिजे ते सगळं देतो का देऊ? म्हणजे काही जसं कमी पैशाचे आदल्याचे आपल्याकडे पैसे लागले असेल तर पैसे. हा नाही नको, राहू दे एवढे. नाही नाही भाऊ तसं काही नाही. बाबा तुम्हाला कोणती अडचण आली ना फक्त मला सांगा बरं का. ऐका ना, मला एक बोलायचं होतं तुम्हाला. नाही मला उशीर होतो, दळण्याचा डबा आणायचा मला. 2 मिनिटं ऐकून तर घ्या. एक ना एक दिवस ही मैना पिंजऱ्यात गुंतवणार म्हणजे गुंतवणारच. लय चाललं बाई एकट्या दळण आणायला. हा मला बी येऊ द्यायचं सोबत. होय आमच्या अंगाला काटे काय त्या रव्याशी हो ना गुलू गुलू बोलता आणि आम्ही दिसलं की वाकडं तोंड करता. हा अहो संदीप भाऊ असं काय बोलताय तुम्ही? अर तुम्ही संदीप भाऊ म्हणजाऊच नका. वाटलं संदीप या म्हणा, गाडो म्हणा, काही बी म्हणा, पण तुम्ही भाऊ म्हणल्या ना डायरेक्ट असं काळजा चरकण होतं माझ्या. होय मला उशीर होतो. एकदा संदीप म्हणा फक्त एकदा. हो वहिनी. हा लयच पळती रे. हा पण सोडित नसतो मी. एकदा गोठ्याला बांधणारच तुला. तुमने पैसे दिन मला 90 रे. माझ्याकडे नाही पैसे, कुठून देऊ तुम्हाला? अरे ज्याचा बाबा इथं मग कसं डोकं धरत सुधरत नाही मला. काय लवकर ती भरतो.
बाबा एखाद दिवशी मला विकायला बसल्या दारू पाहिजे. विकायला बसलं अहो, बरं झालं पाहुणे मग 50 रुपये द्या बरं 90ला. काय आल्या दाजी तुमचे नाटक आहेत ताई. तुम्ही 50 द्या, ती आहे घरात, तुम्ही 50 द्या, मी जाऊन आलो, मला कस तरी होईल, लवकर द्या 50. काय कस तरी व्हायला लागलं. मला वाटलं सुधारले असतील तुम्ही. मागच्याच तुम्हाला कामाला लावून दिलं होतं ते काम पण सोडून टाकलं. अहो. दाजी सुधरा. सुधारलेलं तुम्ही 50 द्या, पण सुधारलेलं काय तुम्हाला नीट उभं पण नाही राहता येते तरी तुम्हाला द्यायला पैसे पाहिजे हो. 50 द्या ना आधी, नंतर बोल मला, मी 50 द्या 50. यावं का नाही इकडं. कशाला या, तुम्ही रोज यायला पाहिजे, उलट द्या ना पैसे तुम्ही येत नाही काय? आहेत पैसे माझ्याकडे. काय नाही तुमच्याकडे द्या बरं पैसे, इथं काम पैसे. करायचे कमवायचे आणि प्यायचे ना स्वतःच्या पैशानी. तुम्ही 50 रुपये द्या, नंतर मला बोला पडतो 50 काय द्या ते बरं. बघा ना तिच्याकडे बघवत नाही मला कशी तब्येत होती तिची. तशी तर नाही. टेन्शन घेऊन कमी झाली ती आखी. मरणाची टणटणी तर नाही बरं खाते येते, तिला काय झालं, तू 50 द्या बरं, मला जाऊन द्या, मला तुम्ही 50 द्या. अरे काय तुम्ही एक 50 साठी एवढं परेशान करायला, तुम्ही द्या इकडं, आलो मी जाऊन. तू 50 रुपये दे रे. नाहीत माझ्याकडे पैसे. नाही का तू झालं सुरू 50 रुपये लगेच द्या रे, मला सुधरत नाही, मला सण तर सुटत लगेच दे 50 रुपये. लगेच कुठून देऊ आणि कुठून आणू मी पैसे? मग मी तुला नीट बोललो, तुम्हाला वरून बोलू मग टाकीत असते मस्त का तिकड बिकड हो हो दाजी आता फक्त मारायचंच बाकी ठेवलंय तुम्ही. मार बघ, तिला तिचं तोंड बंद होतं की तिचं तोंड. हे घ्या हा. आणि परत तिला जर हात लावला ना तर याद राखा. सारखं मी आलो जाऊन नंतर बघ काय आहे ते. कधी सुधारतील रे दादा हे? रोजच झालंय बघ यांचं. मला वाटलं हा माणूस आज सुधरण उद्या सुधरण, पण नाही, यांची दारू काही कमीच होईना बघ. तू आला 2 दिवस, मला तुला गोडधोड सुद्धा करून खाऊ घालता येत नाही. घरात किराणा नाही, भाजीपाला नाही. या माणसाचं घरात अजिबात लक्ष नाही रे. पण दादा तू घरी आईला आणि दादाला काही सांगू नको, मला त्रास होतोय म्हणून. त्यांना सांग मी सुखातच आहे म्हणून. हे बघ ताई, जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ. जो माणूस सगळ्यात जास्त दुःख सहन करतो ना त्या माणसाला सुखाचे दिवस नक्की येतात ग. आणि मला असं सारखं वाटतं की तुला ना सुखाचे दिवस नक्की येतील, लवकरच येतील. तू टेन्शन नको घेऊ. किती वेळ झाला वाट बघतोय मी. घरात कामं होते ना म्हणून उशीर झाला आहे. हे बघ तुला आज मला क्लिअर बोलायचं, हे तुझं जे दुखणं ना मला बघवत नाही रे. तू का राहते त्यासोबत, का करते संसार, स्वतःचं मन मारू नको. तुला पण आयुष्य, तुला पण प्रेम करण्याचा अधिकार आहे. सुमन हे बघ, मला खूप दिवसापासून तुला एक गोष्ट बोलायची. मला तू आवडते आणि मला लग्न करायचं तुझ्यासोबत. हे बघ आपण इथून कुठेतरी दूर जाऊ, मी तुला दूर घेऊन जातो. मला तुला सुखात ठेवायचं ग, सुखाचे दिवस दाखवायचे. सुख काय असतं हे तुला मला समजून सांगायचंय. तू याच्या पायी आयुष्य बरबाद करू नको, आयुष्य वाया घालू नकोस. अरे रवी हे काय बोलतोय तू? मी खरं ते बोलतोय, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावरती, मला तुझ्याशी लग्न करायचंय. रवी असं काही बोलू नको. माझं लग्न झालं हे तुलाही माहिती, चांगलं नाही. मान्य, मी तुझं लग्न झालं तर एक्सेप्ट करायला तयार आहे ना. अरे पण मी तुला मित्र म्हणून सगळ्या गोष्टी सांगत होते, माझं मन मोकळं करत होते तुझ्यापाशी, पण तू पण बाकीच्या सारखा निघाला रे. मला ही अपेक्षा नव्हती रवी तुझ्याकडून. आणि इथून पुढे आता मला भेटू पण नको, बोलू पण नको. हे बघ सुमन, ऐक सुमन, हा सोड माझा. सुमन वाट बरं लवकर जेवायला, मला भूक लागली मरणाची. तर हा वाढते. वाट लवकर. अहो ऐका ना, मला काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला. आता भाकर खायचे टाइम मलाच बोलायचं तुला. बोल फटकीन बोल काय. आता हे काय, अहो आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? हा झाले 2-3 वर्ष झाले. तर काय त्याला आता नवीन. अहो आता पाहुणे रावणे आपल्या गावातले बाय पण मला बोलायला लागलं. तो मला आहे ना आई व्हायचंय. आलं का तेच परत तुला 100 सांगितलं काय.
मी तुमच्याकडे आतापर्यंत काहीच मागितलं नाही. माझी एवढीच इच्छा पूर्ण करा ना. ए माग असली बंड करून लावले बरं. खायला बसल्यावर तुला असलं सुद्धा काय खाय तू भाकर बिकर आणि बस तशीच तू बसला माणूस खायला की तू निघत. तुला सांगितलं ना असं काय बोलता नको मला 17. लेच बसलो आणि म्हणत 50 त्यानंतर 90 पिऊन आलो मी जरा. थोडं कसं आहे. बरं तुम्ही बसायचं. तुम्हाला पाहिजे तेवढी पाचतो मी. अहो तुमची हाऊस होस तर पाचतो. तुम्ही बसा 2 मिनिटं. माझं बघ बरं का पलट नका टायमाला. पाहिजे तेवढी पाचतो. थांब बसतो मी मला पाडताना परत. तुमचं कसं आहे आधी मार टापलेले सगळे. बरं माझं 2 मिनिटं ऐकून घेशाल का? घेतो ना. मला पाडणार म्हणल्यावर मी काय ऐकू शकतोय. तुम्हाला एक सांगू का दाजी? सांगा. अहो नुसतं तुम्ही ना दारू नका करू. अहो जरा लक्ष द्या बायकोकडं. लक्ष तिच्याकडून काय. तुम्ही माझं फक्त ऐकून घ्या मी काय म्हणतोय. बर आता ती माझी ताई आहे. मी असं बोलाव नाही पण तुम्हाला माहिती आहे का बायांच्या काही गरजा असतात. शारीरिक मानसिक. मानसिक गरजा तर तुम्ही काही पूर्ण करत नाहीये. तिला मानसिक एक पण सुख नाहीये. अहो पण तुम्हाला माहिती आहे का वेळेवर जर शरीराची भूक नाही भागली ना तर माणूस चुकीचं पाऊल उचलतं. वाईट मार्गाला लागतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हा नवरा आहे तुम्ही तिचा. तुम्ही या गोष्टी पूर्ण नाही करणार मग कोण करणार? आणि तुम्ही जर या गोष्टी पूर्ण नाही केल्या ना तर त्याचे इतके वाईट परिणाम होतील ना. वेळ हातातून निघून जाईल. आजपर्यंत तुम्ही तिची कोणतीच इच्छा पूर्ण नाही केली. पण तिने तुमच्यासाठी काय केलं जरा याचा विचार कर. अहो समाज आज तिच्याकडे किती वाईट नजरेने बघतोय की दारुड्याची बायको आहे. आपण हिचा फायदा घेऊ. हिला पैसे देऊ. किती वाईट विचार करत असतील लोक तिच्याविषयी. हे माहिती का तुम्हाला? पण तरी आज ती खंबीरपणे उभी एखाद्या इमारतीसारखी. पण दाजी भूकंप आला ना तर भल्या इमारतीसुद्धा कोसळतात माहिती. त्याच्यामुळे ना वेळ हातातून जायच्या आधी सावरा स्वतःला. एवढी सोन्यासारखी बायको हातातून गमावून बसशाल आणि याला कारणीभूत ना फक्त तुम्हीच असाल. ही गोष्ट लक्षात घ्या आणि विचार करा जरा. हे थांब ना. लयच पळती. मला सगळं माहिती आहे. तुझ्या आतलं बाहेरचं तुला काय पाहिजे ते सगळं. शहाजहाननं जसा मुमताजसाठी ताजमहल बांधला होता ना तशी गावात माडी बांधतो. काय पैसे घे. तुला जे पाहिजे ते सगळं देतो. फक्त मला चान्स दे. तुला पोरगच पाहिजे ना सेम माझ्यासारखं रुबाबदार देतो. राणी बनवून ठेवतो तुला. तू मला चान्स देत राह. मी बी तुला देतो. कोणाला सांगू नको आणि मी बी कोणाला सांगित नाही. तुला लाज वाटत नाही असं बोलायला एक लग्न झालेल्या बाईला? माझा नवरा दारुडा आहे म्हणून काही पण बोलशील. माझा नवरा जर चांगला असता ना तुझी हिंमत झाली नसती. तुझी जीभ हासडून तुझ्या हातात दिली असती माझ्या नवऱ्याने. तुला सांगून ठेवते याच्यानंतर माझ्या वाट्याला जाऊ नको. माझा नवरा दारुडा असो कसाही असो तो माझा नवरा आहे. आणि तुला काय वाटलं तुझ्या या थोड्या पैशासाठी मी माझी इज्जत घाण ठेवीन तुझ्यापाशी? हे माझ्या कानाखाली मारली तो याचा बदला घेईन मी. अहो भाऊ सोडा मला. मी पाय पडते तुमच्या. अहो पहिलेच मी माझ्या संसाराला नको नको झाले. मी पाय पडते तुमच्या. अजून मला त्रास देऊ नका. नका मला त्रास देऊ. चाल
झाले यार. वहिनीच्या हातचं मटण नाही खाल्लं ना. म्हटलं हा काय ते मटर मग या भाऊजींना आणखीन घरी नका बोलवत जाऊ बरं. शेंगदाणे मागितलं म्हणून का देशातला शेंगदाणे काढून त्याला तसं नाही आहो. मला ना यांचं बघणं बरोबर वाटत नाही. मला वाटतं वाईट नजर आहे त्यांची माझ्यावर. काय टाकेल मुस्काट फोडून बिडे त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. अहो माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो. तुम्हाला कसं कळत नाही. अहो अहो उठा ना, बोला ना माझ्यासोबत. मला आहे ना आई व्हायचंय. आलं का ते परत तुला 100 सांगितलं का? मी तुमच्याकडे आतापर्यंत काहीच मागितलं नाही. माझी एवढीच इच्छा पूर्ण करा ना. पण तुम्हाला माहिती आहे का, वेळेवर जर शरीराची भूक नाही वागली ना तर माणूस चुकीचं पाऊल उचलतो, वाईट मार्गाला लागला. तुला पोरगच पाहिजे ना, सेम माझ्यासारखं रुबाबदार देतो. आणि म्हणून ठेवतो तुला. तू मला चान्स देत राह, मी बी तुला देतो. माझा नवरा दारुडा आहे म्हणून काही पण बोलशील. माझा नवरा जर चांगला असता ना, तुझी हिंमत झाली नसती. तुझी जीभ हासडून तुझ्या हातात दिली असती माझ्या नवऱ्याने. ताई, ए अगं काय झालं ताई? ताई मी विचार करतोय काय जातो घरी. झाले की 2-4 दिवस झाले आलो इथं. घरी पण वाट बघतायत. जाऊ दे, जातो मी आता थोड्या वेळाने निघतो. हा किती दिवस थांबायचं आता इथं पण? चल दादा, आता मला क्षणभर पण थांबायचं नाही तर चल. अगं पण काय झालं ते तर सांग मला. बस बरं, तू 2 मिनिटं बस. काय झालं? काय म्हणून राहू रे दादा मी इथं, जिथं माझ्या नवऱ्यालाच माझं काही पडलेलं नाहीये. आज लोक मला दारुड्याची बायको म्हणून ओळखतात. जे त्यांच्या मनात येईल ते बोलतात, माझ्यावर घाण नजरा टाकतात. बस झालं आता, पाणी ना डोक्याच्या वर चाललंय. मला आता या नजरा नाही सहन होत दाद्या. आणि तुला सांगते दाद्या, लोकांना असं वाटतं दारुड्याची बायको आहे ती सहज आपल्याला घावल, सहज आपल्याला चान्स मारता येईल, ती कोणाला काही सांगणार नाही. पण यात त्यांची चुकी नाही रे, यात त्या दारुड्यांची चुकी आहे. मी देवावर एवढंच सांगते, कोणत्याच मुलीच्या आयुष्यात त्यांना दारुडा नवरा नकोय. नाही तर समाज तिला नीट जगू पण देत नाही, तिच्यावर वाईट नजरा टाकतात. दादा तीच गोष्ट आज माझ्यासोबत घडती. आज नाही, कित्येक दिवसापासून. आता नाही सहन होत रे मला. एक वेळेस लग्न नाही केलं तरी चालेल, पण दारुडा नवरा नको. माझ्या मैत्रिणींचे नवरे बघ बरं, अरे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. माझी ती पण अपेक्षा नाही. मला एवढंच वाटतं माझ्या नवऱ्याने 2 घास सुखाची मला खाऊ घालावं, पण ते पण नाही रे दाद्या. नाही राहायचं मला आता इथं, नाही राहायचं. बरोबर बोलते ताई तू. आणि हे फक्त तुझ्याच बाबतीत नाही घडत आहे ग. आज कित्येक मुली हे सहन करत आहे, आणि याच्यात आम्ही माहेरचं काहीच करू शकत नाही ग. आम्ही करणार काही, जास्तीत जास्त तुला माहेरी घेऊन जाणार. पण तिकडे गेल्यावर सुद्धा लोक वाईट नजरेने तुमच्याकडे बघतात. हिनेच काहीतरी चूक केली म्हणून हिला माहेरी आणलंय. लोक मुलींनाच नावं ठेवतात. पण आता खूप झालं. लोकांनी किती पण नावं ठेवले ना, तरी मी तुला आज इथून घेऊन जाणार. चल तू माहेरी. इथं एक क्षण थांबायचं नाही. खूप सहन केलं तू. सुमन, अय सुमन, ऐक ना, तुला काहीतरी सांगायचंय. सुमन, कुठं गेलो आहे सुमन? अय सुमन, सुमन, अय कुठं गेली बाबा हे? सुमन, मला आहे ना आई व्हायचंय. तुला पोरगच पाहिजे ना, सेम माझ्यासारखं रुबाबदार देतो.
हा? अहो माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो. तुम्हाला कसं कळत नाही? अहो अहो उठा ना. अय सुमन, सुमन, कुठं निघालीस तू? कुठं चाललात? कुठे म्हणजे? मी चालू तिला घरी घेऊन. घरी घेऊन कुठं नाही जाणार ती? का बरं नाही जाणार? हा? अहो एक गोष्ट सांगा ना मला, काय सुख दिलंय तुम्ही तिला आतापर्यंत? हा? अहो एक दिवस ती जर सुखाने असली असेल तर मी सांगतो तुम्हाला. अहो मान्य माझ्याकडून खरं चुकी झाली, मी चुकीचं वागलो, पण आजपासून नाही वागणार. मी सगळं दारू बिरू बंद करीन. अहो रोजच असं बोलता तुम्ही. सोडली का आतापर्यंत? अरे नाही, तू तरी माझ्यावर भरोसा ठेवू. काय भरोसा ठेवू तुमच्यावर? अरे मान्य माझी चूक झाली, खरंच चूक झाली माझी. हो दाजी, मला काही ऐकायचं नाही, मी तिला एक क्षण इथं ठेवणार नाही. हो दाजी, मग ऐका ना तुम्ही जा, तुमच्या पण पाया पडतो मी. माझ्याकडून नाही गलती होऊ देणार, मी अशी कधीच नाही चुकी होऊ देणार. तुम्ही जा, तिला राहू द्या. तुम्ही जा, ऐका माझ्यासाठी का तुमच्या पण पाया पडू. जा तुम्ही जा. ए ऐक ना तू, मी नाही वागणार असं. मला माहिती माझ्यामुळे तुला किती त्रास झालाय, काय झालंय वाटलं तुला पाया पडतो. मी हाणून घेतो. अहो असं नका करू. मी नाही दारू पिणार, तू शपथ नाही पिणार आजपासून. मला माहिती तुला माझ्यामुळे किती त्रास आहे म्हणून. बाहेरच्या लोकांचा, तुला कोण कोण काय काय बोलतंय सगळं सगळं ध्यानात आलंय. मला खरंच माझी चूक ध्यानात आली. मी खरंच नाही दारू पिणार. उद्यापासून लगेच कामाला जातो आणि तुला जे नाही ते सगळं पुरवतो. मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. फक्त 2 घास सुखाचे खाऊ घाला आणि दारू सोडावं. खरंच मी आजपासून दारू खरंच म्हणजे बंद कायमची बंद. बघ तुला उद्यापासून मी कामाला नाही दिसल्यावर बोल मला. चल. पण आज मी खूप खुश आहे. माझा नवरा ह्यातून बाहेर पडला. असं जर सगळ्याच दारुड्यांनी जर दारू सोडली तर त्यांच्या बायकांकडे कोणीच वाईट नजरेने बघणार नाही आणि त्या त्यांचं आयुष्य आनंदाने जगतील. त्यामुळे माझी सगळ्यांना एवढीच विनंती असेल, कृपया दारू सोडा आणि आपल्या संसाराकडे लक्ष द्या.